सैनिक टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांच्या बाबतीत सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अचानक भेट देऊन लेखाजोखा तपासला असता गेले कित्येक दिवसापासून त्या ठिकाणी कर्मचारी वेळेत न येणे, हजेरी पत्रकावर सह्या नसणे, अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी एकमेकांचा पदभार स्वीकारून काम केले जात आहे। तसेच सर्व केंद्रामध्ये कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे। त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी तेही वेळेत हजर नसल्यामुळे वॉर्ड बॉय, नर्स या फार्मासिस्ट किंवा डॉक्टरांचं काम करत असतील तर हा रुग्णांच्या जीवाशी खेळ नाही का? जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारामुळे एखाद्या रुग्णांचा जीव जायचा। या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वेळेवर न येण्यामुळे बायोमेट्रिक सिस्टीम बसवावी जेणेकरून या गोष्टींना आळा घालता येईल। एकंदरीत या कारभाराबद्दल तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची सुद्धा डोळेझाक चालू आहे। या सर्व गोष्टींची तात्काळ दखल घेऊन कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आरोग्य केंद्रास टाळे ठोकू असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेकडून देण्यात आला आहे। यावेळी राजेश पाटील, संतोष मिर्जे, अभिनंदन सुंके इत्यादी उपस्थित होते। मी सैनिक टाकळीचा रहिवासी असून मागच्या 4 दिवसामध्ये मी आयुष्मान आरोग्य मंदिर सैनिक टाकळी ग्रामीण रुग्णालय इथे 4 दिवसात आम्ही भेट दिली होती। मी आंदोलन अंकुशचा कार्यकर्ता आहे आणि इथं आला असता जवळजवळ 2 ते 3 दिवस बघितलं असता तर डॉक्टरांचं ज्या वेळेला रजिस्टर आम्ही बघितलं तर इथं लोकांनी उपचारही चांगले दिले जात नाही आणि रजिस्टरवर कसल्याही प्रकारचं सह्या नाहीत। 12 वाजले तरी सुद्धा रजिस्टरवर सह्या केलेल्या नव्हत्या सर्व कामगारांच्या। 2-2, 3-3 दिवसाच्या नाहीत, तिथे रजेचे अर्ज नाहीत आणि सर्व पेशंट इथं वेटिंगमध्ये असतात। जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत डॉक्टर येत नाही, तिथं कुठला शिपाई हजर नसतोय। ते सांगितलं असताना एक वेळा सांगितलं बाबा हे काय बरोबर नाही आणि इथून पुढे तुम्ही टायमात करत जावा, रजिस्टरवर तुमचं टायमिंग द्यायचं, किती यायचं, किती सही करायची आहे। दुपारी 1 नंतर तर दवाखान्यात कोणच नसतं इथं, एवढं समजावून सांगितलं असताना सुद्धा आज सकाळी 9:30-10 वाजता मी आलो तर इथं कोणी नाही। पेशंट स्वतः येऊन आपल्या नातेवाईकांचं इथं ड्रेसिंग करून घेऊन चालले होते। आमच्या पंचायतचं कामगार एक आहे, तो येऊन 9 वाजता 9:30 वाजता त्याच्या वडिलांचं ड्रेसिंग करून घेऊन चालला होता। इथं कोणी हॉस्पिटलमध्ये कोणी नाही, डॉक्टरांचं लक्ष नाही ना, वरच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आणि लोकांचा जीवाशी खेळलं जाता। इथं हजारो रुपये पगार घेऊन सुद्धा इथं टायमात येत नाही, ते फार दुर्दैव आहे आणि याकडे खरोखर शासनानं लक्ष द्यावं। न झाल्यास इथं आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल। धन्यवाद।